हे गाइज, माय नेम इज ज्योती अँड वेलकम बॅक टू माय चॅनल फूड बुक्स अँड म्युझिक. आज आपण बघणार आहे अंडा बिर्याणी कशी बनवायची. मस्त असा बरिस्ता टाकून अंडा बिर्याणी. त्यासाठी इथं साहित्य आपण घेतलेलं आहे. 2 कांदे बरिस्त्यासाठी बारीक चिरून घेतलेले आहेत. कांदा टोमॅटोच्या पेस्टसाठी कांदा टोमॅटो घेतला आहे. बिर्याणी मसाला, कोथिंबीर, पुदिना, दही, खडे मसाले आणि आलं लसणाची पेस्ट घेतलेली आहे. आता इथं आपण 1 वाटी तांदूळ घेतलेला आहे. तो 1 तासभर असा भिजत ठेवायचा आहे. मोठमोठ्या हॉटेलमध्ये असे 3-3 तास सुद्धा तांदूळ भिजत ठेवला जातो. आता आपण बरिस्ता बनवून घेऊया. इथे मी 2 कांदे मीडियम साईजचे असे चिरून घेतलेले उभे उभे आणि असं त्याचा बरिस्ता बनवून घेतलाय. आता आपण हा बरिस्ता काढून घेऊया बाजूला आणि त्या कढईमधलं तेल मी थोडंसं कमी केलंय. 1 चमचाभर तेलात कांदा आणि टोमॅटो भाजून घेतलाय. याची आपण ग्रेव्ही बनवून घ्यायची आणि हे बघा, हे भाजून तयार आहे. हे ग्रेव्हीसाठी लागणार आहे आपल्याला. आता आपण तांदूळ शिजत ठेवूया. इथं तांदळाच्या 4 पट मी पाणी घेतलेलं आहे आणि त्यामध्ये जे आपण खडे मसाले घेतले होते ते यामध्ये ॲड करायचे आणि यामध्ये चवीपुरतं मीठ पण ॲड करूया आणि याला उकळी येईपर्यंत थांबू. याला उकळी आलेली आहे. आता आपण जे तांदूळ घेतले होते, भिजत ठेवले होते, ते 1 तासभर झालेलं आहे त्याला. आणि आता ते तांदूळ, त्यामधलं सगळं पाणी ओतून टाकायचं आणि हे फक्त तांदूळ यामध्ये ॲड करायचे. आणि तांदूळ ॲड केल्यानंतर त्यामध्ये थोडासा लिंबू रस टाकायला विसरू नका. म्हणजे आपण जे तांदूळ टाकलेले आहेत ते पांढरे शुभ्र असे शिजतात लिंबू टाकल्यामुळे. आता इथं जे कांदा टोमॅटो आपण भाजून घेतलं होतं ते मी त्याची पेस्ट बनवून घेतली. आता त्याची ग्रेव्ही बनवूया. त्यासाठी एका पॅनमध्ये बरिस्ता भाजून जे राहिलेलं तेल होतं ते 2 चमचे मी इथं पॅनमध्ये ॲड केलं. त्यामध्ये आलं लसूणची पेस्ट 1 चमचाभर ती पण तेलामध्ये ॲड केली आणि आपण जी कांदा टोमॅटोची पेस्ट केली होती ती यामध्ये ॲड केली. आता हे मस्त असं भाजून घेऊया तेलामध्ये आणि त्यामध्ये थोडीशी हळद आणि थोडीशी धनेपूड यामध्ये ॲड करायची. ही पण थोडीशी भाजून घ्यायची यामध्ये. आता यामध्ये आपण जो बरिस्ता बनवून घेतला होता तो थोडासा यामध्ये ॲड करूया. 2 ते 3 चमचे दही ॲड करूया आणि यामध्ये 1 टेबलस्पून इतकं लाल तिखट ॲड करायचं आहे. माझं चमचे छोटे आहेत म्हणून मी इथं 2 चमचे ॲड केलेले आहे. आणि आता यामध्ये 1-2 चमचे बिर्याणी मसाला कोणताही तुम्ही यूज करत असाल तो यामध्ये ॲड करायचा आहे आणि हे मस्त असं तेलात ग्रेव्हीमध्ये असं भाजून घ्यायचं आहे. आता यामध्ये चवीपुरतं मीठ ॲड करूया आणि आता यामध्ये हा पुदिना घेतलेला आहे मी. थोडासा पुदिना आणि थोडीशी कोथिंबीर ॲड करून ती पण अशी ग्रेव्हीमध्ये मिक्स करून घ्यायची. आता थोडंसं पाणी यामध्ये घालायचं आहे आणि कन्सिस्टन्सी व्यवस्थित बनवून घ्यायची ग्रेव्हीची. इथं आपली ग्रेव्ही बनवून तयार आहे. आता आपण जी अंडी शिजवून घेतली होती 4, त्याला असे 4 कट करून घेतलेले आहेत मी त्याच्यावर चाकूच्या साहाय्याने आणि ते यामध्ये अंडी ॲड करून घ्यायचे. वा, आणि हे असं मिक्स करून घेऊया. अंडीमध्ये आतमध्ये काही मसाला जात नाही त्यामुळे हे इथं आपण गॅस बंद करू आणि आता आपली ग्रेव्ही बनून तयार आहे. आता आपलं तांदूळ जे आपण शिजायला ठेवलं होतं ते पण शिजून तयार आहे. पाणी तुम्ही 4 पटपेक्षा जास्त घातलं तरी चालेल. पाणी थोडंसं जास्तच ठेवा तांदळापेक्षा. हे बघा, इथं आपला बिर्याणीचा तांदूळ शिजून तयार आहे. वा, पांढरा शुभ्र असा लिंबू टाकल्यामुळे. आता मी इथं थर देत आहे बिर्याणीला. तुम्हाला जर थर द्यायचे नसतील तर सगळ्यात शेवटी असं अंड्याची ग्रेव्ही आणि अंडी टाकून त्याच्यावरती आपण जो तांदूळ शिजवून घेतला आहे तो एकदाच ॲड करा, म्हणजे तुमची बिर्याणी बनवून तयार होईल. मला इथं थोडेसे थर द्यायला आवडतात म्हणून मी इथं तांदूळ, ग्रेव्ही आणि बरिस्ता आणि कोथिंबीर असे थर दिलेले आहेत आणि त्याच्यावर असं तांदूळ ठेवून तुम्हाला जसं सोयीस्कर आहे तसं तुम्ही इथं बनवा. वा, इथं तुम्हाला केसर ॲड करायचं असेल
दूध आणि केसर, तरी पण तुम्ही वरती तांदळाच्या वरती त्याचा कलरिंगसाठी फ्लेवरसाठी तुम्ही ॲड करू शकता. इथं मी कोथिंबीर आणि थोडासा बरिस्ता ॲड केलेला आहे. तुम्हाला काजू तळलेले याच्यावरती आवडत असतील तर काजू पण ॲड करा. तंदूर फ्लेवरसाठी इथं मी 2 कोळसे असे अंगारा बनवून घेतले आणि त्याच्यावर असं थोडंसं तूप सोडून त्याला तंदूर फ्लेवर दिलाय. तंदूर फ्लेवर पूर्ण येण्यासाठी असं ॲड केल्यानंतर थोडंसं गॅसवर आणखी ठेवा, म्हणजे त्याची वाफ सगळी त्या बिर्याणीमध्ये मुरते. इथं आपली बिर्याणी बनवून तयार आहे. चॅनेलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये मला नक्की कळवा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये अशा सोप्या रेसिपींसह. तोपर्यंत बाय.